पुण्यातली ही दृश्य अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। संविधानाने दिलेली समानता जपूया आणि कर्तव्यातूनच खरं स्वातंत्र्य जपूया असं म्हणत सर्वत्र ध्वजवंदन सोहळा हा संपन्न होतोय आणि 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। राज्यासह दिल्लीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दिल्लीत अगदी थोड्याच वेळात कर्तव्य पथावर मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। युरोपियन महासंघाचे 2 प्रमुख अतिथी या कार्यक्रमाकरता उपस्थित असतील। तर ही दुसरी दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजावंदन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुणे पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। तर तिथं नागपूरमध्ये देखील बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतही ध्वजवंदन संपन्न झालंय। ही 3 दृश्य राज्यातली महत्वाची। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन। राज्यातली ही 3 महत्वाच्या ठिकाणाची दृश्य ठाणे, पुणे आणि नागपूर। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडतंय। तर तिथं पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडलेलं आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क परिसरात दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। त्यांना ध्वजापाशी घेऊन जात आहेत। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत वाजेल। सर्वांनी उभं राहून मानवंदना द्यावी। थेट आपण सहभागी होऊया शिवाजी पार्क इथल्या मुख्य सोहळ्यात। शिवाजी पार्क या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं शिवाजी पार्क मैदानावर विशेष सोहळा। राज्यातील विविध विभागातील प्रगतीचा लेखाजोखा या ठिकाणी चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला जाईल। जलसंपदा विभाग, गृहनिर्माण विभाग, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्रानं केलेली प्रगती आणि या साऱ्या प्रगतीचा लेखाजोखा हा चित्ररथाच्या माध्यमातून मांडला जाईल। 4 महत्वाची दृश्य। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क मध्ये।
तीन ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन संपन्न झाल्यानंतर मानवंदना स्वीकारतानाची ही दृश्य. तर शिवाजी पार्क परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडलेलं आहे. तर तिथं पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मानवंदना सध्या स्वीकारतायत. तर दिल्लीतही अगदी थोड्याच वेळात मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी मानवंदना स्वीकारतील. देशप्रेमी मित्रांनो, हिंदुस्थानचे प्रतिबिंब जिथे उमटले, मोठ्या मनाची माणसं जिथे निर्माण झाली, भारत मातेला पारतंत्र्याच्या वेढेतून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या होमकुंडात बलिदान करण्याची आरोळी जिथे उमटली, तो हा माझा महाराष्ट्र. पोलीस विभागाच्या वतीनं राज्याच्या तीनही प्रमुखांना मानवंदना दिली जाते आणि त्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात ध्वजवंदन केल्यानंतर ही मानवंदना स्वीकारतानाची दृश्य आपण पाहतोय. तर तिथं राज्याचे मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याच वेळात मानवंदना स्वीकारतील. ही थेट दृश्य ठाण्यातली. तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मानवंदना स्वीकारतायत. आजच्याच दिवशी संविधान खरं तर अस्तित्वात आलं आणि खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक झाला. या निमित्तानं दिल्लीतही अगदी थोड्याच वेळात मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. भारताची विविधतेत एकता आणि सामर्थ्य याचं दर्शन दिल्लीत होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारत माता की. भारत माता की. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारकांनी बलिदान दिले त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या या देशात प्रजासत्ताक स्थापन व्हावं म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व थोर व्यक्तींना प्रणाम. या देशाला विविध क्षेत्रात समर्थपणे उभं राहण्यासाठी ज्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीची दिशा दिली त्या सर्वांनाही दंडवत करतो. आज या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी, आमदार आहेत संजय केळकर, रवींद्र फाटक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, रणजित यादव, सर्व मान्यवर आणि
विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता. प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता, हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम सरकारच्या माध्यमातून पुढील वर्षभर राबवले जाणार आहेत. मराठी माणसाचं आणि मराठी संस्कृतीचं साम्राज्य फक्त मुंबईत नाही तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत विस्तारलेलं आहे. ही मराठी अस्मिता, मराठी अभिमान आणि मराठी भाषा जीवापाड जपणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा शब्द या निमित्ताने देतो. जात धर्म आदींच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला कल्याणकारी सुराज्याची निर्मिती करायची आहे. कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी नेहमी सांगतो, आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, लोकांना काय दिलं, जिल्ह्याला काय दिलं, राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आज मी इथं ठाण्याचा पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन करतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, समाधान. No need for pause. क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये श्री धर्मेंद्र यांना कला, पद्मविभूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार श्रीमती अलका याज्ञिक यांना कलाकर्ता, श्रीयुत पियुष पांडे यांना कलेकर्ता, श्री उदय कोटक व्यापार आणि उद्योगासाठी, तसंच पद्मश्री पुरस्कार डॉक्टर अर्मिंडा फर्नांडिस वैद्यकीय सेवेसाठी, अशोक खाडे व्यापार व उद्योगाच्यासाठी, श्री भिकल्या लाडक्या धिंडा कलेसाठी, श्री जनार्दन बापूराव बोथे समाजसेवेसाठी, श्री जुजैर वासी विज्ञान व अभियांत्रिकीसाठी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही ही चिरायू हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारताचं संविधान हे अंगीकारून ते अधिनियमित केलं आणि त्यातून एक लोकशाही प्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला. भारताचं संविधान तयार करताना संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधान समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की जगातलं सर्वोत्तम संविधान हे त्यांनी आपल्या भारताला दिलं. आज या प्रसंगी भारतीय स्वातंत्र्याकरता देखील
ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी बलिदान दिलं, ज्यांनी हाल अपेष्टा सोसल्या, त्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींची देखील आठवण काढत त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आज आपला देश अतिशय वेगाने प्रगती करतोय. जगातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरू आहे. देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात एक जगातील महत्त्वाचा देश, महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे पाहिलं जातं. आणि हे सगळं आपण या ठिकाणी करू शकलो याचं एकमेव कारण आपल्या भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान आहे. आपल्या भारताचं संविधान तयार करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतीय मूल्य याचा समावेश या संविधानात केला. लोकशाहीचं मूल्य हे खऱ्या अर्थानं प्राचीन भारतामध्ये आपल्याला कितीतरी आधी पाहायला मिळतं. आणि अगदी वैशालीपासनं तर अनुभव मंटपमपर्यंत एक मोठी वाटचाल ही लोकशाही तत्वांची भारतीय जीवन व्यवस्थेत आणि जीवन पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते, जी मॅग्ना कार्टाच्या कितीतरी आधी या भारताने अंगीकारली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व, भारतीय तत्व ही या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भगवान गौतम बुद्धांनी जी बंधुता सांगितली, त्या बंधुतेचा आविष्कार आपल्याला या संविधानामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून जगभरातल्या संविधानांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय तत्वांवर आधारित आणि जगातील उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्थांचा समावेश करत एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं संविधान हे आपल्या भारताला देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधान समितीने केलं. आज याच संविधानाच्या अंतर्गत काम करत असताना आपला महाराष्ट्र जी संतांची भूमी आहे, जी वीरांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीला स्वाभिमान शिकवला, त्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय की देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला, त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले. आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली. या गुंतवणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही परिणाम असेल तर महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आज गुंतवणूक येते. विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईसह कोकण असो, सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात सर्व भागांमध्ये रोजगार निर्मितीचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी सुखावला पाहिजे या दृष्टीनं देखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने भूमिका घेतली.
आणि ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्यावेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याचं काम देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालं. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा आपल्या शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र नवनवीन विक्रम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईतलं MMR रिजन मधलं इन्फ्रास्ट्रक्चर असो की समृद्धी महामार्ग किंवा होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग असो, प्रत्येक पायाभूत सुविधेचा प्रकल्प हा नवीन विक्रम स्थापित करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. एकीकडे पायाभूत सेवा सुविधांसोबतच समाजातले जे वंचित घटक आहेत, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे, यांच्याकरता देखील विशेष योजना तयार करून विकासाच्या मुख्य धारेमध्ये त्यांना आणण्याचं काम हे शासनाच्या वतीनं सातत्याने सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 30 लाख घरं बांधकाम सुरू आहे आणि हा देखील एक नवीन विक्रम या ठिकाणी आपण प्रस्थापित केला आहे. यासोबत शेतकऱ्यांकरता सौर कृषी वाहिनी आणि सौर ऊर्जेवर चालणारे पंप यामध्येही देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक घेतलाय आणि त्यामध्ये जागतिक विक्रम देखील महाराष्ट्राने तयार केलाय. एकूणच लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल, विविध योजनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून चाललाय. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि भारताच्या संविधानाने ज्या प्रकारची व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.